नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे. जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. दत्ता साने यांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन. चिखली परिसरातील गेल्या 15 दिवसांपासून कचरा उचलला जात नाही. महापालिका प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा फेको आंदोलन केले. पिंपरी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा आहे. त्यापूर्वीच दत्ता साने यांनी प्रभागातील कचरा आणून महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टाकला. चिखली परिसरातील कचरा गेल्या 15 दिवसांपासून उचलला जात नाही. प्रभागातील कचरा उचलणाऱ्या 70% घंटागाड्या नादुरुस्त आहेत. साठलेल्या कचऱ्यामुळे प्रभागात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्रास होत आहे. महापालिका प्रशासनाला त्याची जाणीव व्हावी यासाठी महापालिका प्रवेशद्वाराजवळ कचरा फेकला, असे दत्ता साने यांनी सांगितले. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी निवेदन देण्यात आले. येत्या 2 दिवसात प्रभागातील सगळा कचरा उचलला जावा. 2 दिवसात कचरा जर नाही उचलला तर पुन्हा पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ कचरा आणून टाकला जाईल आणि अधिकाऱ्यांना त्यामध्ये उभं करण्यात येईल, असा इशारा साने यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक 3 हा अनेक दिवसापासून कचऱ्याच्या बाबतीत आम्ही म्हणजे खूप आमच्या भागामध्ये खूप विचित्र कंडिशन आहे. गेले अनेक दिवस मी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करत असता त्यांचं मला म्हणणं आलं की आमच्या ज्या गाड्या टाटाच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या दरवेळेस प्रत्येक दिवशी त्या गाड्या मेंटेनन्ससाठी बाहेर जातात. ज्या महानगरपालिका गेले 6 वर्ष जवळपास 8 वर्षापूर्वीच्या गाड्या ह्या आमच्या भागामध्ये येत असतात. प्रत्येक दिवसाला जवळपास 8-9 गाड्या ह्या बंद पडल्या असतात. गेले 15 दिवस माझ्या भागामध्ये कचरा उचलला जात नाही. अन्य वेळा अधिकाऱ्यांना सांगितलं असता अधिकाऱ्यांनीही लक्ष द्यायचं काम केलेलं नाही. म्हणून हा मी आज अनोखा प्रकार जर आपल्या देशाचे पंतप्रधान भारतामध्ये स्वच्छता अभियान म्हणून राबवायचं जर काम करत असतील आणि आज ह्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली असता जर आमच्या भागामध्ये ही अवस्था असेल हे दाखवण्यासाठी पहिली महानगरपालिकेची सभा आणि पहिल्याच महानगरपालिका सभेमध्ये मी आज कचरा आंदोलन केलेलं आहे. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा. देशभर डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे सर्व डॉक्टर्स, स्टाफ, नर्सेस, कर्मचारी असुरक्षित आहेत. मागील 2 महिन्यात वायसीएम रुग्णालयातील 3 डॉक्टरवर हल्ला झाला आहे. रुग्णालयातील कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देईपर्यंत सर्व निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार आहेत. याशिवाय रुग्णालयात 24 तास पुरेशा प्रमाणात सध्या पोलीस दलाची सुरक्षा पुरविणे, डॉक्टरांची रिक्त पदे त्वरित भरणे व एका रुग्णासोबत एकच नातेवाईकास परवानगी देणे अशा प्रकारच्या मागण्या पूर्ण कराव्यात, यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. डॉक्टर मारुती लाटकर, आम्ही वायसीएमचे हॉस्पिटलमध्ये काम करणारे CPS रेसिडेंट डॉक्टर सगळे आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यभर तसेच देशभर डॉक्टरांवर विविध हल्ले होत आहेत. असे हल्ले बऱ्याचदा अपघात विभागामध्ये जास्त होत आहेत आणि जेव्हा रुग्णालयात येतो तेव्हा डॉक्टरांचा अप्रोच असतो की त्यांना ट्रीटमेंट देणे. बऱ्याचदा पेशंटची तब्येत अतिशय खालावलेली असते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर त्यांचा वाचवण्याचा आणि उपचार करण्याचा प्रयत्न करतो. पेशंट भरपूर असतात किंवा एखाद्या वेळेस अशा वेळेस खूप सिरियस पेशंट दगावतो सुद्धा. पण अशा वेळेस डायरेक्ट जे सोबत आलेले भरपूर सारे नातेवाईक असतात ते डॉक्टरांवर वगैरे मारहाण करण्याचा प्रकार करत आहेत, ज्यामुळे सर्व डॉक्टरांमध्ये एक भयाची वातावरण पसरलेलं आहे. आणि अशा भयाच्या वातावरणामध्ये जी घटना आज धुळ्यामध्ये झाली, सायन मुंबईमध्ये झाली, तसेच कालच ठाण्यामध्ये सुद्धा झाली, त्याच घटना आमच्यावर सुद्धा होतील असे आम्हाला भय आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये वायसीएम हॉस्पिटलमध्ये 3 डॉक्टरांवर हल्ला झालेला आहे. डॉक्टर उपलेश, डॉक्टर शेळके यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्याच घटना आजही आमच्यावर होतील असे वाटत आहे. आणि अशा भयाच्या वातावरणामध्ये कुणीही निर्णय क्षमता त्याचे पूर्ण निर्णय क्षमतेनं काम करू शकत नाही आहे. तर आम्हाला योग्य सुरक्षा प्रोव्हाइड करावी आणि आम्हाला एक भयमुक्त वातावरण द्यावं आणि रुग्णांच्या नातेवाईकांनाही आमच्यावर विश्वास ठेवावा. कारण इथं प्रत्येक डॉक्टर हे रुग्णांच्या चांगल्यासाठीच काम करत आहे. 24-24, 48-48 तास ड्युटीज आहेत. त्यांनी कुणीही येऊन आमच्याकडे इथं चेक करावं. अशा वेळेस 24-24, 48-48 तास काम करत असताना तोही सुद्धा अगोदरच थकलेला असतो आणि रुग्णांसाठी काम करत असताना जर त्याच्यामध्ये काही हे झालं तर लगेच जर मारामारी हाणामारी जर होत असेल तर कुणीही इथे काम करू शकत नाही. तर
आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला एक भयमुक्त वातावरण तयार करून द्यावं, सुरक्षा प्रोव्हाइड करावी, जेणेकरून आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा करू. गोजे बालरोग तज्ञामध्ये निवासी डॉक्टर आहे. काही दिवसापासून पुणे, धुळे, काल सायनमध्ये लेडीज डॉक्टर जे SMO डॉक्टर आहे त्यांच्यावर जे हल्ला झाला त्याचा अतिशय तीव्ररित्या निषेध करत आहोत आम्ही सर्व निवासी डॉक्टर. YCMमध्ये आम्ही टोटल निवासी डॉक्टर 40 आहेत. सर्व 40 डॉक्टर आम्ही सध्या संपावरती आहेत आणि जे झालेला हल्ला आहे त्यांच्या अगेन्स्ट निषेध करत आहोत. आणि कॅज्युअल्टीमध्ये सेक्युरिटी काहीच नसते. एका रिलेटिव्हसोबत 2 रिलेटिव्ह पेशंटसोबत 2 रिलेटिव्ह आले तर चालतं, पण ॲट ए टाईम एका पेशंटसोबत 100, 50 लोक येतात. तर अशा सिरियस कंडिशनमध्ये पेशंटला तपासण्याच्या ऐवजी आम्हाला त्यांना पण उत्तरे द्यावे लागतात आणि ॲट ए टाईम 10 पेशंट सिरियस असतात. त्यावेळेस एकच डॉक्टर सर्व गोष्टी एकच पाहू नाही शकत. म्हणजे ओव्हरऑल डॉक्टरांची पण खूप कमतरता आहे कम्पेअर टू पेशंट्स. अशा भयभीत वातावरणामध्ये, असुरक्षित ह्याच्यामध्ये शारीरिक मानसिकदृष्ट्या आम्ही काम नाही करू शकत आणि लेडीज डॉक्टरांना तर खूप असुरक्षितता वाटते. त्यामध्ये आमचा स्वतःच्या जीवाला धोका आहे आणि असं नाही आहे की आम्ही त्यांचा जीवाचा किंवा त्यांच्या सिरियसनेसचा हे करत नाही. आमचे सिनियर डॉक्टर सध्या जी इमर्जन्सी आहे ते सांभाळत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सीमा सावळे, आशा शेंडगे यांच्यासह 16 जणांची स्थायी समितीवर वर्णी. त्या संख्याबळानुसार भाजपचा 10, राष्ट्रवादी 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समिती नियुक्त झाले आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्यामध्ये भाजपचे अंबरनाथ कांबळे, भीमाबाई फुगे, बाळासाहेब ओवळ, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र गावडे. राष्ट्रवादीचे मंगला कदम, डब्बू आसवाणी, राजू बनसोडे व शिवसेनेचे ॲडव्होकेट सचिन भोसले. विधी समितीमध्ये भाजपचे शारदा सोनवणे, स्विनल म्हेत्रे, सुरेश भोईर, अश्विनी जाधव, शीतल शिंदे. राष्ट्रवादीचे सविता काटे, संतोष कोकणे, जावेद शेख व शिवसेनेच्या मीनल यादव. शहर सुधारणा समितीमध्ये भाजपचा विकास डोळस, शैलेश मोरे, सागर गवळी, शशिकांत कदम, संतोष कांबळे. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे, गीता मंचरकर, विनया तापकीर व शिवसेनेच्या अश्विनी वाघमारे. महिला व बाल कल्याण समितीमध्ये भाजपच्या योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, चंदा लोखंडे, सोनवल गव्हाणे, सागर आंगोळकर. राष्ट्रवादीचे सुलक्षणा धर शिलवंत, निकिता कदम, डॉक्टर वैशाली घोडेकर व शिवसेनेच्या रेखा दर्शले. यावेळी समितीच्या सदस्यांचा सत्कार करत असताना राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मात्र महापौरांजवळ न जाता खालूनच सत्कार स्वीकारला. याबाबत विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी विचारले असता त्यांनी सांगितले, मोठ्या कार्यालयाची मागणी अमान्य केल्याने आम्ही हा सत्कार खालूनच स्वीकारला असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक जल दिनानिमित्त पाणी वाचवा असा संदेश देण्यात आला. जगातील जल दिनानिमित्त अलका टॉकीज या ठिकाणी पाणी वाचवा असा संदेश देऊन पाण्याचा वापर काटकसरीने करावा व काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर धरणातलं पाण्याची पातळीही कमी होत आहे व धरणे बांधण्यासाठी जागेचा प्रश्न फार मोठा आहे. त्यामुळे धरणे बांधणे शक्य नाही व वाढती लोकसंख्येचा विचार केला असता पाण्याचा जपून वापर करणे फार गरजेचे आहे. कारण जर पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही तर पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे व जमिनीमध्येही पाण्याची पातळी खूप खालावत आहे. त्यामुळे पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प केले पाहिजे असे मत अमित बागुल यांनी व्यक्त केले. पानी वाया घालू नका, जल है तो जल है तो. आज जागतिक जल दिन आहे. दिवसाआड 2 दिवसाआड 10 दिवसाआड पाणी येते. आज आपल्या महिलांना 4-4 किलोमीटर एक हांड्यासाठी आज पाण्यासाठी फिरावं लागते. पुणे शहरामध्ये पाऊस कमी पडल्यामुळं एवढे पुण्यात पाणी टंचाई झाली होती आणि मागच्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि लगेच तुम्ही पाणी 2 वेळा सोडलं तर त्याची आवश्यकता नाही आहे. पाण्यासाठी आपल्याला आता काही ना काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. कारण पाण्याची धरणं बांधायला काही जागा शिल्लक नाही आहेत आणि कुठेही नवीन धरण आपण बांधू शकत नाही. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहराचं विस्तारीकरण लक्षात घेता आजच आपण सगळ्यांनी पाण्याची काटकसर केली पाहिजे. आज जागतिक जलदिनानिमित्त आम्ही या ठिकाणी नागरिकांना संदेश देतो की आजच खरी वेळ आहे. आता भविष्यामध्ये वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला पाण्यासाठी 4थं किंवा 3रं महायुद्ध जसं पाण्यासाठी युद्ध व्हायची शक्यता आहे. कारण पाणी हे कुठेही आपण पाण्याचे नॅचरल स्रोत सगळे संपत चालले, जमिनीमधलं पाणी नाहीसं होत चाललेलं आहे. त्यामुळं आज आपल्याला पाणी हे जपूनच वापरावं लागणार आहे. पुणे शहरामध्ये ग्रे वॉटरसारखे प्रकल्प व्हायला पाहिजेत. पाण्यावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प पूर्ण भारत देशामध्ये राबवले गेले पाहिजेत.
आज माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रेरणेतनं महाराष्ट्रातला पहिला ग्रे वॉटर प्रकल्प पाणी शुद्धीकरण करून वापरण्याचा प्रभाग क्रमांक 35 मध्ये चालू होत आहे. त्याचं काम देखील चालू आहे. असे प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत आणि नागरिकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे. कुठेही तुम्ही धुणं भांडी करताना पाण्याचे नळ सोडून आपण बसतो किंवा गाड्या धुण्यासाठी पाणी वापरतो. पाण्याचा अपयोग चालला आहे. आज जर आपण शहरी भाग सोडून ग्रामीण भागात जरी गेलो तर पाणी नाही. अक्षरशः लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पिकांना पाणी नाही, जनावरांना पाणी नाही. आणि आपण सगळ्या नागरिकांनी आणि आम्ही युवक वर्ग पुढे आलो आहे. आम्ही सगळेजण आता जनजागृती मोहीम आम्ही हाती घेतली आहे की पाणी खरंच वाचवलं पाहिजे. पाण्यात पुढच्या भविष्यामध्ये पाण्यामुळं खूप आपले हाल होतील. नाही तर पाणी नॅचरल स्रोत सगळे संपत चाललेले आहेत. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती पुणेकर नागरिकांना की आपण शुद्ध नागरिक आहात आणि आम्हाला खात्री की आपण 100% आपण या ठिकाणी पाणी वाचवाल आणि पाण्याची बचत कराल. मी आजच्या दिनी सगळ्यांना विनंती करतो की आपण यापुढे आज जलदिन आहे. जलदिनाचं योग असं आहे की पाण्यासाठी कुठेतरी संदेश दिला पाहिजे. नाहीतर दिवस निघून जातो. फक्त आजच्या दिवसापुरतं न राहता रोज पाण्याची कुठेही नळ उघडा दिसता, कुठेही पाणी व्हायला जाताना दिसलं तर आपण स्वतः तो नळ बंद करावा आणि तिथल्या नागरिकांना आपण आवाहन करावं की पाणी व्हायला घालू नका. हा संदेश आम्हाला या ठिकाणी आज द्यायचा. लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम मशीनवर बंदी आवश्यक असे मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिले. राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका दरम्यान मतदान यंत्रात म्हणजेच ईव्हीएम मशीन फेरफार झाला आहे. दरम्यान त्या संदर्भात निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतदानाची सर्व आकडेवारी जुळून येत नाही. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणि राष्ट्रपतीकडे धाव घेण्यात येणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि राजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच 25 मार्चला ईव्हीएम विरोधी कृती समितीच्या वतीने शनिवारवाडा ते कौन्सिल सभागृहापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले गेले. पत्रकार परिषदेस दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, रुपाली पाटील, प्रशांत कनोजिया, मयुरी शिंदे आदी उपस्थित होते. पुनावाला म्हणाले, मतदान यंत्रात घोळ झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणूक आयोगाची भाजप हिताची भूमिका संशयास्पद आहे. या विरोधात ईव्हीएम कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे जल्लीकटूला विरोध करण्यासाठी सर्वसामान्य जनतेसह अनेक जण रस्त्यावर उतरले, तसा ईव्हीएम मशीनचा विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यापुढील काळात होणारे मतदान ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे किंवा मशीनला परस्पर ट्रे जोडलेला असावा अशी मागणी त्यांनी व्यक्त केली. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मतदान यंत्रात हेराफेरीच्या विरोधात आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर घ्यावे, अन्यथा लोकशाही संपुष्टात येईल. ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. दरम्यान लोकशाहीला बाधक ठरणाऱ्या घटनेविरुद्ध तरुणांनी आवाज उठविला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पेपर ट्रेल वापरला जावा अशी मागणी निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शनिवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करणार आहेत, तर प्रमुख मार्गदर्शन तहसीन पुनावाला आहेत. या मोर्चात ईव्हीएम मशीनवर ताबडतोब बंदी आणून मतपत्रिकेवर फेरनिवडणुका घेण्यात याव्या. तसेच ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी निवडणुका दरम्यान चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एक सदस्य वॉर्ड स्तरीय निवडणुका घेण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात येणार आहेत. मोर्चा सकाळी 11 वाजता शनिवार वाडा येथून निघणार आहे असे दत्ता बहिरट यांनी सांगितले. वहाँ पर हमारा पिटीशन देंगे, उनके सामने हम ये चीज रखना चाहते हैं कि किस तरह से पूना के अंदर खास करके मैनिपुलेशन हो गया. मैं बसपा के कुछ लीडर्स के साथ टच में हूँ और आपके कुछ लीडर्स के साथ टच में हूँ. अगर वो हमें ज्वाइन करते हैं माननीय राष्ट्रपति जी के पास, राष्ट्रपति महोदय के पास, क्योंकि एक बात जानना जरूरी है, जुलाई के बाद इनका राष्ट्रपति भी आ जाएगा. और ये बात इसलिए मैं बार बार कह रहा हूँ आज के दिन, आज शहीद दिवस के दिन, क्योंकि जो भी चेक्स एंड बैलेंसेस डेमोक्रेसी में खतरे में आ रहे हैं. हर इंडिपेंडेंट इंस्टीट्यूशन, चाहे आरबीआई, इलेक्शन कमीशन है, राष्ट्रपति, जो इन पे चेक रख सकता है, सारे ये मैनिपुलेट हो रहे हैं. इनका राष्ट्रपति जी क्या आएगा, हमें ये मुद्दा राष्ट्रपति जी के सामने रखना है. इसके अलावा चीफ इलेक्शन कमीशन के पास जाकर हम किस तरह से तकरार कर सकते हैं.
और सुप्रीम कोर्ट में इसका लीगल रेमेडी क्या है, इसकी हम बात कर सकते हैं। ऑफ कोर्स सर इज वेरी एक्सपीरियंस्ड इस चीज में। हमने ऑलरेडी कुछ वेरी सीनियर सुप्रीम कोर्ट लॉयर से काउंसिल हमारे में से कुछ लोगों ने की है, उनसे काउंसिल लिए और इस पिटीशन को किस तरह से आगे जाना है। क्या इंटरवेनिंग पिटीशन करनी है सुब्रमण्यम स्वामी के पिटीशन में, दूसरी पिटीशन डालनी है किसी और जज के सामने, कैसे जाना है उस पर हम चर्चा करते हैं। वो एक रोड मैप सैटरडे के पहला हम तैयार करते हैं, आपके सामने रखेंगे। वेळेला ह्याची नजर चूक होते कशी की सुरुवातीच्या काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर मतदान मोजणी झाल्यानंतर त्यांनी जी काही आकडेवारी त्यांच्या वेबसाईटवर टाकली, ती वेबसाईटवर टाकताना 4 स्कोरमधून ही आकडेवारी चेक केली जाते आणि चेक केल्यानंतर यावेळेला आकडेवारी टाकल्यानंतर या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की झालेलं प्रत्यक्ष मतदान त्यांनी दिलेली आकडेवारी याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर नागरिकांनी मतदारांनी रस्त्यावर येण्याचं ठरवलं। त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे आणि अशा पद्धतीने मग 2 दिवस त्यांनी ती वेबसाईट बंद करून पुन्हा आकडेवारी जुळवण्याचा प्रयत्न केला। तर अशा पद्धतीच्या संदर्भात माझा एक प्रश्न आहे की त्यांनी 2 दिवसांना स्टेटमेंट असं दिलं की आमच्या आकडेवारी जुळत नाहीये। मग आकडेवारी जर जुळत नव्हती तर ते ह्यांनी इलेक्शनचे डिक्लेअर केले कसे, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। मुळात जे आरोप करतात आहेत त्यांनी असं एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्याच नेत्यांनी जे सुब्रमण्यम स्वामी हे BJPचे आहेत आणि त्याच्याचबरोबर किरीट सोमय्या हे सुद्धा BJPचेच आहेत। या दोघांनी असणारं एकाने हायकोर्टामध्ये आणि एकाने सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन्स दाखल केले होते की ह्या EVM मशीन टॅम्पर होऊ शकतात। सुब्रमण्यम स्वामीचा असणारा निकाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी स्वतःहूनच म्हटलं आहे की तिथे टॅम्परिंग होऊ शकतात असं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही जे काही म्हणतो आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे। आमची एवढीच मागणी आहे की लोकशाही इथली टिकवायची असेल, वाचवायची असेल आणि लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर EVM मशीन काढून तुम्ही बॅलेट पेपर वापरायला सुरुवात केली पाहिजे। EVM मशीन जर वापरायचा असा आग्रह असेल सरकारचा तर त्यांनी पेपर ट्रेल हा असताना त्या मतदाराला दाखवला पाहिजे। कारण का त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा EVMच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाने उचलला आहे की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलंय का हा बघण्याचा अधिकार आहे आणि EVM मशीन तो अधिकार त्याला देत नाही। त्याच्यामुळे ही इलेक्शन पद्धत चुकीचं आहे असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे। हे सुप्रीम कोर्टाने त्यांचं फाइंडिंग्स दिलेलं आहे। आम्ही एवढंच फक्त म्हणतो आहे की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलंय का हा बघण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर 2 पद्धतीने आहेत। एक तर पुन्हा बॅलेट पेपरवरती या जसे जगाच्या वेगवेगळ्या डेमोक्रेसी आल्या तशा, किंवा पेपर ट्रेल हे असणारं द्या की त्यांनी दाबलेलं बटन आणि प्रिंटआउट आलेलं हे दोन्ही मॅच होतं की नाही ते बघायला, या 2 पैकी एक त्यांनी असणारं त्या ठिकाणी द्यावं। नाहीतर ही मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसी म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल। आणि तरुण पिढीला आम्ही असं आवाहन करतो आहे की त्यांनी ह्या मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये आवाज उठवावा। आम्ही असं लढतो आहे। 25 तारखेला शनिवारवाड्यापासून ते कमिशनर ऑफिसपर्यंत मार्च काढलेला आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभागी व्हावं। आम्ही मुद्दाम सुट्टीचा दिवस निवडला आहे की जेणेकरून लोकांना रजा काढून यायला नको, तर सुट्टीच्या दिवशी त्यांनी सहभागी व्हावं हे जाणीवपूर्वक आम्ही घेतलेला निर्णय आहे। ते आम्ही आत्ता असताना त्याच्यामध्ये एक आहे की प्रेसिडेंटला असताना एक निवेदन देणार आहोत। ह्याच्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती सगळी गोळा केल्या जाते। ती माहिती गोळा न केल्यानंतर जोपर्यंत आम्ही पब्लिक डोमेनमध्ये ह्या सगळ्या माहिती आणत नाही, कारण शेवटी लोकांच्या पाठिंब्याशिवाय इथे असणारं होणार नाही। त्याच्यामध्ये एक तर शासनाने किंवा कोर्टाने एक कमिशन नेमून ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही म्हणतोय की लोकांनी हे केलं आहे कमिशन बसवावं आणि त्यांनी असं त्यांचं हिअर करावं, त्या ह्याच्यामध्ये नाही तर पब्लिक कमिशन म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये बसवू शकतो। लोकांच्या हिअरिंग्स होतील वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचे अहवाल बाहेर पडतील। मोठ्या कार्यालयाच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचा महापौर कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विरोधी पक्षनेते पदाचे कार्यालय अतिशय छोटे आहे। त्यासाठी आम्ही महापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांकडे मागणी केली, मात्र त्यांनी याला स्टंट म्हटले आहे।
मात्र हा स्टंट नसून आमचा पारदर्शी कारभार आहे असा टोला विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी यावेळी लगावला. विरोधी कार्यालयातील सर्व खुर्च्या महापौर कार्यालयाबाहेरच्या मोकळ्या जागेत मांडून स्वतः विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी बाहेरच आपले विरोधी पक्षनेते कार्यालय थाटले आहे. त्यामुळे महापालिकेत येणाऱ्या बऱ्याच जणांच्या भुवया आपोआप उंचावल्या जात होत्या. याविषयी पत्रकारांशी बोलताना बहल म्हणाले की विरोधी पक्ष असलो तरी आमची सदस्य संख्या 36 आहे व आत्ताचे विरोधी पक्षनेते कार्यालय अतिशय छोटे आहे. त्याऐवजी आम्हाला उपमहापौर कार्यालय द्यावे किंवा इतर कोणतेही कार्यालय द्यावे जिथे आमचे 40 ते 45 सदस्य बसू शकतील. याविषयी आम्ही आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापौर नितीन काळजे यांच्याकडे विनंती केली. मात्र त्यांनी केवळ समजून घ्या एवढेच आश्वासन दिले. त्यासाठी आम्ही असे बाहेर कार्यालय थाटले आहे. हा आमचा कोणताही राजकीय स्टंट नसून आमचा हा पारदर्शक कारभार आहे असे बहल म्हणाले. आम्ही सन्माननीय महापौर तसेच माननीय आयुक्त व भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना 14 तारखेपासूनच आम्ही विनंती केली होती. नंतर 17 तारखेला त्यांना 18 तारखेला त्यांना लेखी पत्र पण दिलं आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना मागणी केलेली आहे किंवा आमची सदस्य संख्या जी आहे ती 36 आहे. 2 स्वीकृत सदस्य असे 38 होतील. आमचे सुये सहाय्यक असेल, शिपाई असेल, आमचे पदाधिकारी असतील किंवा पत्रकार असतील, मीडियावाले असतील, ह्या लोकांची एकंदरीत संख्या लक्षात घेता साधारणतः 50 लोकांची व्यवस्था असलेलं केबिनची व्यवस्था आपण करून द्यावी अशा प्रकारची आम्ही विनम्रपणे मागणी केलेली होती. परंतु त्याकडे भाजपच्या ह्या नेत्या मंडळींनी मुद्दाम दुर्लक्ष केलेलं आहे. याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलं की महापौरांची केबिन आहे ती मोठी आहे, प्रशस्त आहे. सत्तारूढ पक्ष नेत्याची केबिन मोठी आहे, उपमहापौराची केबिन मोठी आहे. त्यामुळे कुठली तरी एक केबिन तुम्ही आम्हाला, आम्ही महापौराची मागितली नाही त्यांची, आम्ही म्हटलं उपमहापौराची तुम्ही आम्हाला ॲडजस्ट करून द्या. आम्हाला फक्त बसण्याची व्यवस्था पाहिजे. त्यामध्ये कोणतीही स्टंटबाजी नाही आहे किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं आमचं अवास्तव मागणं पण नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे एवढ्या सगळ्या केबिन, त्यांची सदस्य संख्या लक्षात घेता सर्व केबिन त्यांच्याकडेच असणार आहेत. आमच्याकडे विरोधक म्हणून एकच केबिन असणार आहे. ती केबिन आम्हाला त्यांनी सन्मानाने द्यावी, कारण ह्यामागे भाजपचे फक्त 3 सदस्य होते. गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही विरोधकांना सन्मानपूर्वकच वागणूक दिलेली आहे. आम्ही कधी कोणाचा अपमान केला नाही, त्यांची संख्या किती असो. मागच्या वेळेला सुद्धा भाजपची संख्या फक्त 3 होती, ती आता 77 झालेली आहे. 5 अधिक त्यांच्याबरोबर अपक्ष आहेत, असे 82 आहेत. तर आम्ही त्यांना म्हटलं तुमच्याकडे 3 मोठ्या केबिन आहेत, त्या 3 पैकी आम्हाला 1 केबिन द्यावी, एवढीच फक्त आमची माफक मागणी होती. आणि नाहीतरी असं त्यांनी म्हटलं, त्यांनी काळजीच केली नाही. सकाळी महापौरांनी बैठक बोलवली होती, त्या बैठकीला पण मी हजर होतो, सर्व गटनेते हजर होते. त्याही ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला स्टंट करायचं नाही आहे किंवा आम्ही ठरवलं नाही आहे बाहेर बसायचं. आम्ही एक तर तुमच्या दालनामध्ये बसू नाही तर आम्ही बाहेर बसू. ते म्हणले नाही माझं महापौराचं दालन आहे, तुम्ही इथं कसं काय बसणार. म्हटलं पण ठीक आहे मग बाहेर बसतो. ते म्हणले तुमची मर्जी. मग आता तुम्ही पाहिलं असेल की एवढी लोक बाहेर बसलेले असताना सुद्धा महापौर इथनं असे निघून गेले. त्यांनी साधी विचारणा सुद्धा केली नाही आणि ते म्हटलं की आम्ही तुम्हाला दुसरी व्यवस्था, केबिनची दुसरी व्यवस्था आम्ही करून देतो. आम्ही म्हटलं की तोपर्यंत तुम्ही तुमचा एखादा पदाधिकारी ॲडजस्ट करा. आता उपमहापौरांकडे खूप गर्दी असते अशातला भाग नाही आहे. महापौरांकडे गर्दी असते, पक्षनेत्यांकडे समजा आहे ते 2 दालन मोठे आहेत, तोपर्यंत आम्हाला ॲडजस्टमेंट करून द्या. परंतु त्यांनी नकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे, अडाळ भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि ही सुरुवात त्यांना असे पाहिजे. कारण वास्तविक पाहता पालकमंत्र्यांनी, लक्ष्मणराव जगतापांनी, महेश लांडगेंनी यांनी सर्वांच्या विनंती केली होती. तर त्या लोकांच्या विनंतीचा मान ठेवून आम्ही लोकांनी सुरुवात करत असताना वादविवाद नको, चांगल्या कामांना सहकार्य करायचं म्हणून आम्ही त्यांना महापौर आणि उपमहापौर पद सुद्धा बिनविरोध देऊ केलं. आम्ही त्यामध्ये त्यांना सहकार्य केलं. आज आमची तीच भूमिका होती की त्या सहकार्याच्या भूमिकेतनी त्यांनी त्यांच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला समजून सांगावं आणि त्यांनी आम्हाला बसण्याची व्यवस्था करून द्यावी. एवढंच आमचं म्हणणं आहे. यामध्ये आमचं कुठलं स्टंट नाही आहे. असंही त्यांची घोषणा आहे, पारदर्शक कारभार, स्वच्छ कारभार. आता स्वच्छ कारभार आणि पारदर्शक कारभाराची सुरुवात आम्ही आजच जनतेच्या समोर सुरू केलेली आहे आणि विधायक कामांना आमचा नेहमीच त्यांना सपोर्ट असणार आहे. पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा 47वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. या देशात जर आजही मुस्लिम महिलांना दुय्यम वागणूक मिळत असेल तर त्यांच्या हक्कासाठी सर्वच महिलांनी लढा उभारला पाहिजे, असा सूर पुण्यातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 47व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवरांनी काढला. मुस्लिम समाज सुधारक हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. त्याला 47 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पुरोगामी मुस्लिम विचारवंतांनी आपले विचार यावेळी मांडलेत. या कार्यक्रमास अरीफ खान, झाकिया सोमन, जहीर अली, राज काझी हे उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर यावर्षी प्रथमच स्वातंत्र्य सैनिक बाबूमिया बँडवाले यांच्या नावाचा एकात्मता पुरस्कार राज काझी यांना देण्यात आला.
ज्या इतर मुस्लिम देशात महिलांना दुय्यम वागणूक आजही दिली जाते त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावे लागत. प्रसंगी त्यांनी जर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरी केला त्यांना यमदसनी पाठवले जाते. पण भारत देशात आता मुस्लिम महिलांना स्वतःच्या हिमतीवर विविध क्षेत्रात काम करण्यात पुढे येत आहेत. बुरख्याच्या आत दडलेली महिला ही समाजात वावरते. या समाजात प्रगतीचे लक्षण आहे. हे या लोकशाहीचे यश आहे. आता या महिलांना प्रोत्साहित करणे आपले काम असल्याची भावना विचारवंतांनी यावेळी व्यक्त केली. हा पुन्हा मी सांगतो, माझा अभ्यासाचा विषय नाही, पण मला सातत्याने असं वाटतं की जर एका विशिष्ट अशा समभावाची आपण मागणी करतोय त्या मुख्य धारेमध्ये जायची आपण आज धरतो आहोत, तर समभावासाठी मला असं वाटतं आपण आधी समरस व्हायला पाहिजे या संस्कृतीबरोबर. मला नेहमी प्रश्न पडतो की भारतभर जो मुस्लिम समाज आहे त्याच्यावर त्या प्रादेशामध्ये त्या प्रादेशिकता त्या सगळीकडे आहे. म्हणजे बंगालमधला जो मुस्लिम आहे हा बंगाली भाषेत सुद्धा तिथे धार्मिक व्याख्यान होतं. गुजरात सुद्धा, गुजरातमध्ये सुद्धा असं मला अजून म्हणावं वाटतं की तिथे जे मुस्लिम आहेत ते गुजराती भाषेमध्ये धार्मिक प्रवचनं तिथे घडताना आपण बघतो. फक्त महाराष्ट्रामध्ये धार्मिक व्यवहाराची भाषा ही न कळणारी उर्दू ती काय आहे की जी माझ्या ग्रामीण भागामध्ये ज्यांनी ग्राम संस्कृती टिकवलेली आहे अशा मुस्लिम माणसांना ती कळतच नाही. तर त्याला एक तर ज्याला पण अगदी ज्याला दखनी हिंदी म्हणतात त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्सलेट करून त्याला सांगायला लागतं. मराठी जर मला जवळची असेल तर काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की कुठली भाषा कुठल्या धर्माबरोबर बांधली गेलेली नाही. मला जर इस्लामचा विचार जर मराठीत मांडता आला तर तो कुणी सांगितलं की तो गैर आहे किंवा तो मान्य नाही. तर ते आजची पिढीला मान्य होण्यासारखं नाही. जिथं तुम्हाला एका क्लिकवर अनेक ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या जनरेशन बरोबर राहून तर या ग्लोबलायझेशन बरोबर जाऊन आजच्या पिढीची जी भाषा आहे, आजच्या पिढीची संज्ञा आहे, त्याच्या आजच्या पिढीचा जो वेग आहे त्याच्याबरोबर जाताना देखील आपण आपल्या संस्कृती वैशिष्ट्य कशी घडून पाडणार नाही ही जबाबदारी या मुलांबरोबर आपल्यावर पण आहे. त्याचं कारण सोशल मीडियामध्ये तुमचं माध्यम तुम्ही स्वतः जेव्हा माध्यम म्हणून वापरता सोशल मीडिया इसिस सारखी उदाहरण 2.5-3 साल तक देश भर से करीब 500 अलग अलग राज्यों से जो हमारा जो नाम है भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, करीब करीब हमारे नाम के अंदर ही हमारा मैसेज छिपा हुआ है. क्योंकि हमको लग रहा था कि भारत के जो मुसलमान जो हम हैं, जो हम लार्जेस्ट माइनॉरिटी हैं, और उस वक्त देश की आजादी को 60 साल हो चले थे. मैं बात कर रही हूँ 2005, 2006, 2007 उस अरसे की बात कर रही हूँ. तो हमको लग रहा था कि आजादी के 60 साल के बाद भी अगर हम इतने गरीब हैं, हम इतने पिछड़े हैं, एजुकेशनली सोशली हमारे पास रोजगार नहीं है, हमारी कोई आवाज नहीं है, तो जरूर ये हमारी देश की लोकशाही की एक फेलियर है. क्योंकि लोकशाही में कितनी सफल है वो लोकशाही, उसका पैमाना ये भी होता है कि उस लोकशाही की महिलाएं उनके क्या हालात हैं, वहाँ के दलित लोगों के क्या हालात है, वहाँ के माइनॉरिटीज के क्या हालात है. तो हमें लगा कि ये हमारी लोकशाही के नाम पर एक धब्बा है जो मुसलमानों के हालात है. नोकरीवर रुजू होणार सांगूनही चौथ्या दिवशीही पुण्यात डॉक्टरांचे उपोषण कायम. पुणे, धुळे, मुंबई आणि नाशिकमध्ये रुग्णालयात निवासी डॉक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणी रजेवर असलेल्या निवासी डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनने पाठिंबा दिलाय. दरम्यान नोटीस देऊनही कामावर रुजू न झालेल्या 272 डॉक्टरांना निलंबनाची नोटीसही ससून रुग्णालयातील डॉक्टरांना देण्यात आली आहे. डॉक्टरांना सुरक्षेची लेखी हमी मिळावी यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. आज रजेचा चौथा दिवस आहे. सरकारही याबाबत उदासीन असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिल्या आहेत. दरम्यान आज पुन्हा शहरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. फक्त आपत्कालीन सुविधा सुरू आहेत. शहरातील नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. रूटीन लॅब टेस्ट बंद आहेत. आता कॉलेजेसमध्ये होतात किंवा हॉस्पिटल्समध्ये होतात, अशाच घटना आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आमच्या स्वतःच्या दवाखान्यात पण होऊ शकतील. हा एक त्याचा मुद्दा आहे. दुसरं आहे की निवासी डॉक्टर आहेत हे सगळे शिकणारे डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्यावर आता अन्याय जर झाला तर त्यांना पुढे प्रॅक्टिस करताना त्यांच्या मनात कायमची भीती निर्माण होईल. त्यांच्या ट्रीटमेंटवरती फरक पडेल. म्हणून या सगळ्या लोकांना सेफ आहे असं वाटलं पाहिजे प्रॅक्टिस करताना. एरर ऑफ जजमेंट्स वगैरे झाले म्हणजे तो निग्लिजन्स झाला असं समजून ते त्यांना मारहाण होते किंवा त्यांची नुकसानी करतात. आता परवा त्या डोळ्यामध्ये तर एक मुलाला कवटी फ्रॅक्चर झाली आणि त्याचा डोळा गेला. अशा जर घटना घडायला तर खरंच प्रॅक्टिस करणं फार मुश्किल होईल. म्हणून आणि दुसरं म्हणजे मला असं पण म्हणायचं आहे की ठीक आहे हे डॉक्टर तर संपावर गेलेले नाही आहेत, त्यांनी रजा काढल्या आहेत.
कारण संपावर गेलं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. पण गव्हर्नमेंटने त्यावेळेला सांगितलं होतं की यांच्यासाठी आम्ही सिक्युरिटी पुरवतो, ती त्यांनी अजून पुरवली नाही. मग गव्हर्नमेंटचा पण हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असं नाही का म्हणता येणार आपल्याला. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.